नमस्कार मंडळी, तर कोकणी वंश या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता आपण गावाला जातो आहोत. आपल्याकडे रेशनिंग येणार होतं, त्यासाठी आपण गावाला जातो. तर मित्रांनो हा मुंबई गोवा हायवे आहे. तर आपण इथूनच गावाला येणं जाणं आपलं होतं. तर बघू शकता. आणि इथे मला व्हिडिओ काढायला भेटली नाही, कारण की खूप हवा होती, म्हणून जरा कॅमेरा जास्त हलतोय. तर मित्रांनो, हा लोअर मालचा ब्रिज आहे, म्हणजे सावित्री नदी. आणि इथून पुढे आपल्या खाली गाव लागतो. आणि इथे खूप आदिवासी आणि कातकरी लोक मासे मारायला येतात. आणि इथले मासे पण खूप टेस्टी लागतात. कधी आलात? तर आता काहीच आम्ही गावाला पोचलेलो आहे. तर आम्ही गावाला का आलो आहे त्याचं कारण, आम्ही रेशनिंग आणायला गेलेलो. म्हणजे आमच्या वरच्या गावात तिथे रेशनिंग आणायचं होतं. आज रेशनिंग आलेला, तर आम्ही रेशनिंग आणायला गेलेलो. तर हा आमचा घराकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि हे आमचं हनुमान मंदिर आहे. आणि तिकडे खाली होळीचा चोंडा आहे, त्या साईडला दिसत असेल तुम्हाला. तिकडे होळीचा चोंडा आहे. तर इकडे आपल्या घराकडे. तर मित्रांनो, आता आम्ही गावावरनं आलेलो आहे. तर रेशनिंग घेऊन. तर मला आता प्रोजेक्ट बनवायचा आहे, म्हणून त्यासाठी मी बाजारात आलो आहे प्रोजेक्ट घ्यायला. प्रोजेक्ट पेपर. आणि मित्रांनो, आता मला फोनमधनं प्रिंट काढायचे मेडिकल प्लॅनची. तर त्यानंतर आता मी घरी गेल्या गेल्या लगेच लिहायला बसेन. तर बघू शकता, हे दुकान आहे. झालं? झालं सगळे लिहून झालं? किती वाजता बसतोस यायला? 7:30. दाखव काय केलंयस ते. दाखव तुझ्याकडे. तर मित्रांनो, हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे, कारण काल मला खूप अभ्यास होता, म्हणून लय वेळ झाला. तर मग हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ काढतो आहे. आणि हे मम्मीने गहू सुकत टाकले आहेत. काल आपण गहू रेशनिंग आणले, ते धुवून सुकायला टाकलेत. तर मित्रांनो, आता आपण महाडला चाललेलो आहे. आणि हा जो रोड आहे तो नांगलवाडीचा आहे. तर बघू शकता. आणि इकडनं ब्रिजच्या आतमधून राईट केलं की महाडचा रस्ता जातो डायरेक्ट. तर बघू शकता. आता आपण नांगलवाडीला पोहोचलो. तर मित्रांनो, आता आपण महाडमध्येच आहे, कारण इथे आपल्याला गाडीचं काही काम निघालेलं. ऑइल पण चेंज करायचा होता आणि हवा पण चेक करायची होती, म्हणून इथे थांबलेलो आहे. तर मित्रांनो, आता हे एस टी डेपो आहे महाडचं, तर बघू शकता. आणि आता आपलं दवाखान्याचं आणि गाडीचं काम पण झालेलं आहे. तर आता आपण घरी जात आहोत परत. तर मित्रांनो, आता आपण इथे पेट्रोल भरायला थांबलेलो आहे, तर पेट्रोल संपलेलं म्हणून.